आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर सीमा नावाची मुलगी असते, ती गावावरून घरी आलेली असते आणि तिचं सर्व सामान लावायचं असते. ती विचार करते की इतकं सर्व सामान हे लावायचं आहे आणि आधीच मी खूप दमून आलेली आहे आणि सर्व सामान मी आज नाही उद्याला लावून घेईन. आणि उद्या करता 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 शेवटी सामानाची अशी अवस्था होते की तिला नाईलाजाने ते सर्व सामान परत लावावे लागते. तर मग आणि समीर नावाचा मुलगा असते. तर तो काय करतो, त्याची 10वीची एक्झाम असते. वर्षभर तो काही स्टडी करत नाही. तर मग एक्झामला 2 महिने बाकी असते. तर तो विचार करतो की आपण काही ना काही अभ्यास करायला पाहिजे. तर अभ्यासाचं एवढं सारं बर्डन असते. तो म्हणते की ठीक आहे, अभ्यास आम्ही आज नाही करू, उद्यापासून चालू करू. उद्यापासून चालू करता करता तो स्टडीला हातच लावत नाही. असा विचार खूप बर्डन राहते. स्टार्टिंगच करत नाही तो. त्यामुळे नाईलाजाने तो एक्झाममध्ये फेल होते. तर त्यामुळे कोणतेही काम करताना, स्टडी करताना आपण हा विचार नाही करायचा की इतका सारा स्टडी करायचा, इतकं 5 तास करायचा, 6 तास करायचा. आपण फक्त त्यातला 5 मिनिट काउंट करायचं की 5 मिनिटं समजा की टॉपिक आहे एखादा मॅथचा सब्जेक्ट आहे. तर त्यामध्ये कसं मी एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार. हे प्रॉब्लेम फक्त ह्याच प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आणि एकच प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आणि एकच करायचं. आणि त्यानंतर आपण थोडंसं थांबून जायचं आणि परत एक करायचं, परत एकच करायचं. असं करू करू आपण ते थोडंसं असं वाढू शकतो. त्यामुळे आपला कॉन्फिडन्स वाढते आणि आपण ते सॉल्व्ह करतो. खूप सारं जर आपण म्हटलं की मला खूप साऱ्या 15 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, 20 करायचे, तर आपल्याला एक बर्डन येतं की बा एवढं सारं मी कसं करणार. मग जीवावर येते आणि आपला माइंड ते करायसाठी रेडी होत नाही आणि आपल्याला त्या गोष्टीचा कंटाळा येतो. त्यामुळे आपण ते करत नाही. म्हणून नेहमी 5 मिनिटचं टार्गेट ठेवायचं, 5 मिनिटच ते काम करायचं. मग ते स्टडी असो, घरातले कोणते काम असो, इतर कोणतेही काम असो, फक्त 5 मिनिट करायचं. 5 मिनिट करता त्यानंतर टाईम एक्सपांड करायचा. तर अशामुळेच आपण कसं आहे, कोणतेही काम मोठे असं आणि ते सहजासहजी करू शकतो.